पुढची बातमी आपण पाहूयात। कुख्यात गुंड दाऊदच्या सहकार्याला उच्च न्यायालयाच्या वतीनं जामीन देण्यात आला, तर तारिक परवीन याला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। खटला पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने हा निर्णय कोर्टाने घेतलेला आहे। कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा जवळचा सहकारी तारिक परवीन याला उच्च न्यायालयाने 2020 सालच्या एका खंडणी प्रकरणामध्ये नुकताच जामीन मंजूर केला आहे। परवीन गेल्या 5 वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगामध्ये आहे आणि नजीकच्या काळामध्ये त्याच्यावर चालवण्यात येणारा खटला पूर्ण होण्याची शक्यता नाहीये, त्यामुळे त्याला जामीन मंजूर करण्यात येत असल्याचं कोर्टाने आता प्रामुख्याने स्पष्ट केलं आहे। एका कच्च्या कैद्याला एवढ्या प्रदीर्घ काळासाठी कारागृहात ठेवणं हे खटला जलदगतीने चालवण्याच्या त्याच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन आहे। तसंच खटल्याविना कारावास पणजी त्याला दोषी ठरवण्यापूर्वी दिलेली शिक्षाच आहे, अशी टिप्पणी देखील न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या एकल पीठानं परवीन याला दिलासा देताना केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।